बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये फायनली तो क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याचे प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. हो, जेव्हा घरामध्ये बाहेरचे पत्रकार येतात आणि सदस्यांना तिखट प्रश्न विचारतात आणि त्यांना धक्क्यावर धक्के देत असतात, तो क्षण आज पाहायला मिळणार आहे. आणि पत्रकारांनी कोणत्या सदस्यांना काय काय प्रश्न विचारले, कोणते प्रश्न विचारले याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. शेवटी तो क्षण आपल्याला आज पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये बाहेरचे पत्रकार घरामध्ये येतात आणि सदस्यांना कडू, गोड, खारट, तिखट सर्व प्रकारचे प्रश्न विचारतात आणि सदस्यांची जी झोप आहे ती उडालेली पत्रकारांचे प्रश्न बघून. आणि असाच क्षण आज पाहायला मिळणार आहे. घरामध्ये पत्रकार येणार आहेत आणि पत्रकार सदस्यांना त्यांच्या जर्नीविषयी आणि त्यांच्या गेमविषयी, त्यांच्या नेचरविषयी, त्यांनी काय चुकी केल्या आणि काय चांगले काम केले याविषयी सर्व प्रश्न विचारणार आहेत. आणि असेच काही पत्रकारांचे प्रश्न आहेत ते सदस्यांसमोर आलेले आहेत. त्यामध्ये काही पत्रकार सदस्यांना विचारत आहेत. स्पेशली डीपी दादाला एक प्रश्न विचारला आहे की तुम्हाला अभिजितशी काय इश्यू आहे, कारण महाराष्ट्राच्या ऑडियन्सला असंच काही पाहायला मिळत आहे. अभिजित बद्दल धनंजय मध्ये काही ना काही इश्यू आहे आणि यामुळेच पत्रकाराने धनंजयला हा प्रश्न विचारला आहे की अभिजितसाठी तुमच्या मनामध्ये काय इश्यू आहे. पत्रकार येणार आणि अरबाज आणि निखिलला प्रश्न विचारणे असं होऊच शकत नाही. पत्रकाराने अरबाजला पण प्रश्न विचारला की हा शो संपल्यानंतर पण तुम्ही निक्कीशी कनेक्ट राहाल का, किंवा निक्कीशी तुमची मैत्री पाहायला मिळेल काय. तर अरबाज बोलतो की हो, शो नंतर पण आमची मैत्री असणार, शो नंतर पण आमची फ्रेंडशिप अशीच असणार आहे. एका पत्रकाराने जान्हवीला प्रश्न विचारला की तुमचं नेमकं काय चुकते, आणि मला पण हे समजत नाही की शेवटी जान्हवीचं काय चुकते. कारण जेव्हा जान्हवी चुकत होती रितेश सरांनी तिला समजावलं आणि ती आत्ता चांगल्या प्रकारे खेळत आहे, पण तरी पण तिला घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही. म्हणजेच शेवटी जान्हवीचं काय चुकते हे कुणालाच कळत नाहीये. एक प्रश्न माझ्या मनामध्ये होता सूरज विषयी. तोच प्रश्न एका पत्रकाराने पण सूरजला विचारला की सूरज, तुमचा गेम तुम्ही कधी दाखवणार आहात. मला सूरजचा गेम आतापर्यंत दिसला नाही आणि सूरजला नेमकं कसं खेळायचंय, कशा प्रकारे त्याला गेम खेळायचे तू कधीच दाखवत नाही. आणि त्याच्या घरामध्ये गेमच नाही तर तू घरामध्ये नेमकं काय करत आहे हे अजूनही मला समजलेलं नाही. आणि असं असूनही महाराष्ट्राची जी जनता आहे ती सूरजला खूप जास्त सपोर्ट करत आहे, त्याला खूप वर्स करत आहे. पत्रकाराने निखिलला पण सोडलं नाही. पत्रकार निखिलला हे पण विचारत होते की तुम्हाला असं वाटत आहे की अरबाज बाहेर जाणार आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या साथीची वाट बघताय, तुम्ही दुसरा साथीदार शोधताय, पण असं काहीच नाहीये. निक्की बोलली की नाही, असं काहीच नाही. मला नाही वाटत की अरबाज इतक्या लवकर घराबाहेर जाणार आणि अरबाजच्या व्यतिरिक्त मला कोणताच फ्रेंड नको आहे. मला अरबाजची साथ हवी आहे हा शो संपेपर्यंत. पत्रकाराची घरामध्ये एंट्री होतात सर्व सदस्यांचे जो तोंड आहे ते चुप्प झालेले आहेत आणि पत्रकाराने येतात सदस्यांना खूप मोठा धक्का पण दिला आहे. ही अपडेट बघून तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.